पुस्तक वाचतोय आपण फाइंडिंग माय कोर, लेखिका श्रीमती विनया गोरे, भाग 12वा. एकंदरीत आमचं मार्गी लागले असं वाटायला लागलं. इथे आल्यापासून सुद्धा मला त्याचा अंदाज लागत नव्हता. त्याच्या मनात नेमकं चाललंय तरी काय ते कळत नव्हतं. त्यामुळे मी अस्वस्थ होऊन गेले होते. आता जरा मला धीर आला की शेवटी का होईना आमचा एक निर्णय झाला. मग त्याच्या नोकरी मिळवण्याच्या हालचाली सुरू झाल्या. मी डॉक्टर रोमरना कळवलं की मला असिस्टंटशिप हवी आहे. ते म्हणाले, ऑगस्टमध्ये माझ्या विभागाचे निर्णय होतील. मी तुझ्यासाठी नक्की प्रयत्न करीन. चला, आता पुढची किमान काही वर्ष अमेरिकेत काढायची. BE नंतर उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्नसुद्धा मी पाहिलं नव्हतं. शिकत असताना लग्न ठरलं तेव्हा त्याच्याकडून मी फक्त इंजिनिअरिंग पूर्ण करायचं वचन मागितलं होतं. MS तर दूर दूर मनाच्या कोपऱ्यातसुद्धा नव्हतं. अचानक ती संधी आली. आता मी अमेरिकन युनिव्हर्सिटीत शिकणार. डॉक्टर रोमर असिस्टंटशिप मिळवून देणार. वा, माझ्या नशिबावर मी खूप खुश होते. गेल्या वर्षभराचे, पार्ल्याचे, सासरचे सगळे कटू अनुभव विसरून नव्या आयुष्याला सामोरं जाण्याची नवी सुंदर स्वप्न मी बघायला लागले होते. आणि एका रात्री त्यानं एक अनपेक्षित निर्णय घेतला, भारतात परत जाण्याचा. सकाळी सकाळी त्यानं मला ही बातमी दिली. तेव्हा मला कळेच ना की काय बोलायचं. माझ्या तोंडून शब्द फुटेना इतका धक्का मला बसला होता. माझं भारताच्या परतीचं तिकीट मागच्याच आठवड्यात संपलं होतं. नुकतंच मी डॉक्टर रोमरना सांगितलं होतं की मी इथे राहणार, पुढचं शिकणार आणि मला असिस्टंटशिप मिळवून द्यायची विनंती केली होती, जी त्यांनी मान्यही केली होती. मी नुसतीच निशब्द बसून राहिले. त्यानं अकस्मात कसा काय एकट्यानं हा एवढा मोठा निर्णय घेतला हे मला समजेना. आमच्या दोघांच्या आयुष्याचा निर्णय हा एकटा कसा काय घेऊ शकतो? आणि मुख्य म्हणजे का? अचानक असं घडलं तरी काय? मी गप्प बसलेली बघून तो म्हणाला, तू डॉक्टर रोमरना शब्द दिला आहेस ते मला माहीत आहे. तुला शब्द मोडायला मी सांगत नाही. तू तुझं शिक्षण पूर्ण कर, नंतर परत ये. मी विचारलं, माझं MS पूर्ण झाल्यावर जर मला नोकरी मिळाली तर तेव्हा मी काय करायचं? तो लगेच म्हणाला, तुला त्यावेळेस योग्य वाटेल ते कर. त्यानं ताबडतोब एकट्याचं परतीचं तिकीट काढलं आणि मला म्हणाला की आईवडिलांना देण्यासाठी थोडे पैसे न्यावे लागतील आणि लोकांसाठी भेटवस्तूही. मला त्याच्या आईनं दाखवलेली ती यादी आठवली. त्यांच्याकडे भेटवस्तू देणं हे प्रेम आणि आपलं यश हे सिद्ध करण्याचं माध्यम असतं हे मला कळलं होतंच. पण आताची वेळ तशी नव्हती. आमच्याकडे बिलकुल पैसे नव्हते. एका आठवड्यात त्यानं सगळ्या वस्तू घेतल्या. होते ते पैसे बरोबर घेतले. माझ्यासाठी घरात फक्त $50 उरले. एवढ्याशा पैशात मी इथं एकटीनं कसं राहायचं? या माझ्या निराश प्रश्नावर त्याचं उत्तर होतं, माझे चुलत भाऊ बहीण नक्की करतील तुला मदत. संकोच न करता मदत माग. पुढच्या भागाचं शीर्षक आहे, मी तरले, मी जगले. बास, संपलं सारं काही. तो भारतात परत गेला. मी त्याच्यासाठी इथे येऊन अवघे 3 महिने झाले होते आणि मला एकटीला $50 संपत्ती आणि 2,500 कर्ज मागं ठेवून तो त्याच्या आईवडिलांकडं परत गेला. तो गेला या 2 अक्षरांनी बनलेल्या एका शब्दानं माझं भावविश्व कोलमडून पडलं. या परक्या देशात, अनोळखी वातावरणात, माणसात मी एकटी. सोबत भयान शांतता आणि विचारांचं थैमान. असंख्य वेडेवाकडे विचार. परदेशात शिक्षण, नोकरी, राहणं मला जमेल का?
आवडेल का? अमेरिकेत शिकायला जायचं की भारतात परत यायचं हा निर्णय आम्ही जर्मनीत असतानाच नसता का घेता आला? मी मुंबईत नोकरी करत असताना त्याला परत येण्याचा निर्णय घेता आला नसता का? किमान मी आल्यावर माझं परतीचं तिकीट असेपर्यंत आणि माझी परत जायची तयारी असताना हा निर्णय घेता नसता का आला? त्या टप्प्यांवर त्यानं निर्णय घेतले असते तर माझं आयुष्य कसं बदललं असतं? माझ्यावर त्याचे कुठले परिणाम झाले असते? लग्नाआधी मी काय विचार करायला हवा होता? नुसते प्रश्न प्रश्न आणि प्रश्नच. आता काय करायचं? आमचा संसार म्हणजे राजा आणि राणीचा भातुकलीचा खेळ होता का? ज्या प्रश्नांना उत्तर नसतात असा खेळ. आमची कथा पूर्ण होणार का अधुरी राहणार? आमचं खरं खरं सहजीवन सुरू होण्याआधीच संपलं होतं का? त्याचं माझ्यावरचं प्रेमच संपलं होतं का? त्यानं लग्नाआधी मला सांगितलं होतं की तो माझ्यावर लांबून प्रेम करत होता. मग ते आता उरलं नाही का? माझं नेमकं काय चुकलं? तो आई वडिलांच्या सल्ल्यानुसार वागतो. त्यानं स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावेत म्हणून मी फार त्याच्या मागे लागले का? जसं त्याचे आई वडील त्याच्यावर निर्णय लादायचे तसं मी त्याला तू आपला निर्णय आपण घ्यायला हवा हे माझे विचार त्याच्यावर लादले का? त्याच्या स्वभावातले काही दोष मी त्याला स्पष्ट दाखवून दिले. माझेही काही दोष असतील ज्याविषयी तो कधीच स्पष्ट बोलला नव्हता. पण ते त्याला खटकत होते म्हणून तो मला सोडून गेला का? पत्नी म्हणून मी कमी पडले का? अपेक्षाभंग आणि एकटेपणाची भणंग भावना भरून राहिली होती. मनात विचारांचा नुसता कल्लोळ. हातात पैसे मोजके असताना माझ्यासाठी अवघे $50 ठेवून माझा सर्वात जवळचा माणूस, माझा जोडीदार, आई वडिलांना दाखवायला पैसे आणि नातेवाईकांना देण्यासाठी भेटी घेतो. प्रश्नांची विचारमालिका संपतच नव्हती. आता माझ्या आईबाबांना पत्रातून नेमकं काय कळवायचं? ते मला परतीच्या तिकिटाचे पैसे पाठवण्याव्यतिरिक्त काहीही करू शकणार नाहीत. इतकं त्यांच्या आणि माझ्यात भौगोलिक अंतर आहे. आईबाबांकडून पैसे मागून परत गेले तरी त्याचं माझ्यावर प्रेम आहे की नाही खात्री नाही. माझं तरी त्याच्यावर पहिल्या दिवसा इतकं प्रेम उरले का याविषयी जरा शंका आहे. मग आईबाबांच्या डोक्याला विलक्षण त्रास होईल अशी ही अकल्पित आणि विचित्र गोष्ट त्यांना कळवून काय फायदा? मला त्यांना त्रास द्यायचा होता का? त्याच्या आयुष्यात माझे काय स्थान आहे हे माहीत नसताना मला त्याच्याबरोबर परत भारतात जाऊन राहायचं आहे का? आमच्या दोघांच्या मधल्या खाजगी गोष्टी खाजगीतच राहायला हव्यात असं माझं स्पष्ट मत. अनपेक्षितपणे शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे मला MS पूर्ण करायची मोठी संधी होती म्हणून मी मागे राहून माझे शिक्षण पुरे करावे असं आईबाबांना सांगायचं आम्ही ठरवलं. त्यांना कमीत कमी स्ट्रेस द्यायचा. मी माझ्याजवळ असलेले $50 पुन्हा पुन्हा 100 वेळा मोजून बघितले. एकही डॉलर मला कधी जास्तीचा सापडला नाही. या $50 मी कसं भागवायचं? तो गेला जूनच्या दुसऱ्या आठवड्यात. मला असिस्टंटशिप मिळणार सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून. 2.5-3 महिने $50 काढणं जमेल का? कसं जमवायचं? क्रमशः अभिवाचन निलिमा नातू.